भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे मे महिन्याचे कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू असून भंडारा जिल्ह्याचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे। अशा अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हात नागरिकांना पाण्याचा मोठा आधार लागत असतानाच तुमसर येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात मात्र पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। रुग्णालय प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे गरीब रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। विशेष म्हणजे या गंभीर समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील पूर्णपणे पाठ फिरविल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। माझ्या पेशंटला काल 26 तारखेला भरती केलेली आहे। या रूममध्ये कूलरची सोय आहे, लेकिन कूलर थंड वाटत नाही, त्यामुळे पेशंटची भीती वाढलेली होती। त्यामुळे मी घरला कूलर आणि घरी इथं लागलेली आहे। सरिता पेशंट सूर्यवंशी माझे नाव। आमचे पेशंट शनिवारपासून आणि इथं भरती आहे। पाणी आहे कूलरात, पण तो काही फस नाही आहे, त्याच्यामुळे थंड वाटत नाही आणि काही नाही। आणि पिण्याच्या बी पाणी बंद आहे। 2 सालापासून आम्ही कृष्णगिरी जंक्शन हाटल्यातून एक बाटल लागतो थंड पाण्याची पिण्यासाठी, नाही तर मग त्या नंबर 1 मध्ये जाऊन तिथून पाणी आणतो, तिथं पाणी पिण्याचं मिळत नाही। मी अमित मिश्रा, सामाजिक कार्यकर्ता तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी प्रसूतीगृह आहे आणि गरोदर माता तालुक्यातून कानाकोपऱ्यातून येतात आणि ग्रामीण भागातला मोठा हा रुग्णालय आहे। परंतु या ठिकाणी स्वतंत्र पाण्याची सोय नाही। आता इतका मोठा उन्हाळा असून इथं 45 सेल्सिअस तापमान असून या रुग्णांना पिण्याच्या पाणी नाही, यांना पाण्याची बाटली दुकानातून विकत घ्यावी लागते। त्याच्यामुळे रुग्णांवर आर्थिक भुर्दंड बसत आहे। शासकीय रुग्णालयामध्ये पाण्याची सोय व्हावी यासाठी प्रशासनाने कुठेही उपाययोजना केल्या नाही, तरी लवकरात लवकर ह्या माता भगिनींना पिण्यासाठी व रुग्णांना पाणी पिण्यासाठी इथं स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करावी, अन्यथा या रुग्णांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।